विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. लर्न विथ यस अन्नदाते या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महा TET किंवा CTET संदर्भात इतिहास या विषयाची निगडीत असणारे महत्त्वाचे असे 30 प्रश्न घेऊन आलेलो आहोत. चला तर मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, भगवान महावीर हे जैन धर्मीयांचे कितवे तीर्थंकर आहे? तर भगवान महावीर हे जैन धर्मीयांचे 24वे तीर्थंकर आहे. हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, आणि हा प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे बघा, महाकवी कालिदास यांनी कोणती महाकाव्ये लिहिली आहेत? तर बघा, महाकवी कालिदास यांनी शाकुंतल, रघुवंश, कुमारसंभव अशी महाकाव्ये त्यांनी लिहिलेली आहेत. पुढचं आहे बघा, रामायण कोणी लिहिले? तर रामायण बघा, वाल्मिकी यांनी रामायण लिहिले. वाल्मिकी हे ऋषी होते, त्यांनी रामायण लिहिले. प्रश्न चौथा, भारतातील मोगल साम्राज्याचा संस्थापक कोण होता? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, भारतातील मोगल साम्राज्याचा संस्थापक कोण होता? तर बाबर हा भारतातील मोगल साम्राज्याचा संस्थापक होता. प्रश्न पाचवा, दिल्लीच्या तख्तावरील पहिली व शेवटची मुस्लिम राज्यकर्ती कोण होती? प्रश्न व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका विद्यार्थी मित्रांनो. दिल्लीच्या तख्तावरील पहिली व शेवटची मुस्लिम राज्यकर्ती कोण होती? तर दिल्लीच्या तख्तावरील पहिली व शेवटची मुस्लिम राज्यकर्ती ही रझिया सुलताना ही होती. हा प्रश्न महत्त्वाचा आहे बघा. दिल्लीच्या तख्तावरील पहिली व शेवटची मुस्लिम राज्यकर्ती रझिया सुलताना ही होती. प्रश्न सहावा, संत तुलसीदास यांनी कोणते हिंदी महाकाव्य लिहिले? संत तुलसीदास यांनी कोणते हिंदी महाकाव्य लिहिले? तर याचं उत्तर आहे बघा, रामचरितमानस. रामचरितमानस हे हिंदी महाकाव्य संत तुलसीदास यांनी लिहिले. प्रश्न सातवा, मौर्य घराण्याचा संस्थापक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर बघा, मौर्य घराण्याचा संस्थापक म्हणून चंद्रगुप्त मौर्य यांना ओळखले जाते. महत्त्वाचा प्रश्न आहे, चंद्रगुप्त मौर्य यांना मौर्य घराण्याचा संस्थापक म्हणून ओळखले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, 8वा प्रश्न आहे बघा, शक कालगणनेची सुरुवात कधी झाली? तर याचं उत्तर आहे बघा, इसवी 78 मध्ये शक कालगणनेची सुरुवात झाली. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 9वा, कोणाच्या कारकिर्दीत फैयान या चिनी प्रवाशाने भारतास भेट दिली? भारतास जेव्हा फैयान या चिनी प्रवाशाने भेट दिली तेव्हा कोणाची कारकीर्द होती? तर तेव्हा दुसरा चंद्रगुप्त याच्या कारकिर्दीत फैयान या चिनी प्रवाशाने भारतास भेट दिली. हा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, हा परीक्षेला येऊ शकतो. प्रश्न 10वा, सम्राट अशोकाच्या कारकिर्दीत बौद्ध धर्मीयांची 3री सभा कोठे भरली होती? प्रश्न महत्त्वाचा आहे बघा, सम्राट अशोकाच्या कारकिर्दीत बौद्ध धर्मीयांची 3री सभा कोठे भरली होती? याचं उत्तर आहे पाटलीपुत्र. तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं की कोणाच्या कारकिर्दीमध्ये बौद्ध धर्मियाची 3री सभा भरली होती? तर सम्राट अशोकाच्या कारकिर्दीमध्ये. किंवा बौद्ध धर्मियाची 3री सभा कोठे भरली होती? पाटलीपुत्र येथे भरली होती. किंवा सम्राट अशोकाच्या कारकिर्दीमध्ये बौद्ध धर्मियांची कितवी सभा भरली होती? हे असे 3 प्रश्न तुम्हाला याच्यावर विचारले जाऊ शकतात. तर सम्राट अशोकाच्या कारकिर्दीत बौद्ध धर्मियांची 3री सभा पाटलीपुत्र येथे भरली होती. प्रश्न 11वा, भारतीय नेपोलियन म्हणून कोणाला गौरविले जाते?
तर बघा, भारतीय नेपोलियन म्हणून समुद्रगुप्त यास गौरविले जाते. प्रश्न पुढचा 12वा. पाणिनी यांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर पाणिनी यांनी अष्टाध्यायी हा ग्रंथ लिहिला. प्रश्न पुढचा पाहूया. प्रश्न 13वा. महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामधील पुणे करार कधी झाला? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. असंही विचारलं जाऊ शकतं की पुणे करार कोणामध्ये झाला? तर उत्तर आहे महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर पुणे करार कधी झाला? तर याचं उत्तर आहे 24-25 सप्टेंबर 1932मध्ये. कुणामध्ये झाला? महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झाला. प्रश्न महत्त्वाचा आहे बघा हा, व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 14वा. स्वामी दयानंद सरस्वतींनी आर्य समाजाची स्थापना कोठे केली? तर बघा, याचं उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वतींनी आर्य समाजाची स्थापना मुंबई येथे केली. प्रश्न 15वा. मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे, मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांना ओळखले जाते. प्रश्न 16वा. 24 सप्टेंबर 1873मध्ये पुण्यामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? किंवा असंही म्हणू शकतो, पुण्यामध्ये 24 सप्टेंबर 1873मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे महात्मा फुले. तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं बघा, पुण्यामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर महात्मा फुले यांनी केली. सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? तर 24 सप्टेंबर 1873मध्ये झाली. आणि सत्यशोधक समाजाची स्थापना कोठे झाली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी पुण्यामध्ये केली. असे एका प्रश्नावर तुम्हाला 3 प्रश्न विचारले जाऊ शकतात. प्रश्न 17वा बघा, पुढचा पाहूया. महर्षी कर्वे यांनी स्थापन केलेल्या महिला विद्यापीठाचे पहिले कुलगुरू कोण होते? महर्षी कर्वे यांनी स्थापन केलेल्या महिला विद्यापीठाचे पहिले कुलगुरू हे रा. गो. भांडारकर हे होते. हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. प्रश्न 18वा. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी इसवी सन 1919मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोठे केली? कर्मवीर भाऊराव पाटलांनी इसवी सन 1919मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना काले, तालुका कराड, जिल्हा सातारा येथे केली. तुम्हाला असाही प्रश्न विचारतील बघा, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना कधी केली? तर इसवी सन 1919मध्ये केली. आणि कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोठे केली? तर सातारा जिल्ह्यातील काले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली. प्रश्न पुढचा 19वा पाहूया. विधवा व अनाथ स्त्रियांच्या शिक्षणासाठी मुंबईमध्ये शारदा सदन व केडगावमध्ये मुक्ती सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई यांनी विधवा व अनाथ स्त्रियांच्या शिक्षणासाठी व राहण्यासाठी मुंबईमध्ये शारदा सदनची आणि केडगावमध्ये मुक्ती सदनची या संस्थेची स्थापना केली. तर शारदा सदन बघा 1889मध्ये शारदा सदनची स्थापना झाली आणि मुक्ती सदनची स्थापना बघा 1898मध्ये झाली. प्रश्न 20वा. मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कुणाला गौरविले जाते? तर मराठी भाषेचे पाणिनी म्हणून दादोबा पांडुरंग यांना गौरविले जाते. का गौरविले जाते? कारण मराठीच्या व्याकरणाचा पाया त्यांनी घातल्यामुळे त्यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून गौरविले जाते. प्रश्न 21वा. पानिपतची लढाई कधी झाली? पानिपतची पहिली लढाई कधी झाली? हे महत्त्वाचं आहे बघा. पानिपतची
पहिली लढाई कधी झाली? तर पानिपतची पहिली लढाई ही 20 एप्रिल 1526 झाली. 20 एप्रिल 1526 रोजी पानिपतची पहिली लढाई झाली. महत्त्वाचा प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. प्रश्न 22वा. 26 ऑगस्ट 1852 रोजी बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे बघा 26 ऑगस्ट 1852 रोजी बॉम्बे असोसिएशनची स्थापना जगन्नाथ शंकर शेठ, दादाभाई नौरोजी आणि भाऊ दाजी लाड यांनी केली. यामध्ये सुद्धा 2-3 प्रश्न निघतात बघा. बॉम्बे असोसिएशनची स्थापना कधी झाली? तर 26 ऑगस्ट 1852 झाली किंवा 52 रोजी झाली. किंवा असंही विचारलं जाऊ शकते बघा 26 ऑगस्ट 1852 रोजी कशाची स्थापना झाली? तर 26 ऑगस्ट 1852 रोजी बॉम्बे असोसिएशनची स्थापना झाली. महत्त्वाचा प्रश्न बघा. आता पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 23वा. 20 ऑगस्ट 1828 रोजी राजा राम मोहन राय यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली? याच्यामध्ये सुद्धा 1-2 प्रश्न विचारलेले बघा. 20 ऑगस्ट 1828 रोजी राजा राममोहन राय यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली? तर त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. कधी केली? तर 20 ऑगस्ट 1828 रोजी केली. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? राजा राममोहन राय यांनी केली. राजा राममोहन राय यांनी कशाची स्थापना केली? तर ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राममोहन राय यांनी केली. महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 24वा. 18 नोव्हेंबर 1906 रोजी मुंबई येथे डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना कोणी केली? 18 नोव्हेंबर 1906 रोजी मुंबई येथे डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना महर्षी वी रा शिंदे यांनी केली. महर्षी वी रा शिंदे यांनी कशाची स्थापना केली? तर डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना महर्षी वी रा शिंदे यांनी केली. महर्षी वी रा शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना कोठे केली? तर महर्षी वी रा शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना मुंबई येथे केली. आणि कधी केली? तर 18 नोव्हेंबर 1906 रोजी केली. महत्त्वाचा प्रश्न आहे बघा हा. प्रश्न 25वा. विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली? तर बघा विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली. या विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना बघा 31 डिसेंबर 1893 झालेली आहे आणि ती महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केलेली आहे. प्रश्न पुढचा बघूया 26वा. 1888 सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर 1888 सुधारक हे साप्ताहिक आगरकर यांनी सुरू केले. महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. आगरकर यांनी कोणते साप्ताहिक सुरू केले? तर सुधारक. कधी सुरू केले? तर 1888 सुरू केले. चला पुढचा प्रश्न पाहूया आता. राजर्षी शाहू महाराजांविषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? पहिलं आहे बघा, त्यांनी संस्थानात निरनिराळ्या जातींच्या विद्यार्थ्यांकरता वसतिगृहे स्थापन केली. दुसरं आहे प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याचा कायदा केला. आणि तिसरं आहे जुलै 1817 विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला. तर यापैकी हे तिन्ही विधाने बरोबर आहेत, म्हणून याचं उत्तर येईल वरील सर्व. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 28वा.
भारतातील पहिला मुस्लिम राज्यकर्ता कोण होता? तर भारतातील पहिला मुस्लिम राज्यकर्ता हा कुतुबुद्दीन ऐबक हा होता. हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. भारतातील पहिला मुस्लिम राज्यकर्ता हा कुतुबुद्दीन ऐबक हा होता आणि तो गुलाम या घराण्याचा संस्थापक होता. त्याची कारकीर्द इसवी सन 1206 ते 1210 ही आहे. प्रश्न पुढचा बघूया. प्रश्न 29वा. शनिवार वाडा कोणत्या पेशव्याच्या कारकिर्दीत बांधण्यात आला? शनिवार वाडा कोणत्या पेशव्याच्या कारकिर्दीत बांधण्यात आला? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. हा विचारला जाऊ शकतो. तर याचं उत्तर आहे पेशवा पहिला बाजीराव यांच्या काळामध्ये किंवा यांच्या कारकिर्दीमध्ये हा शनिवार वाडा पुणे येथे बांधण्यात आला. प्रश्न 30वा. पुण्यामध्ये सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? तर पुण्यामध्ये बघा सार्वजनिक सभेची स्थापना ही न्यायमूर्ती रानडे यांनी 2 एप्रिल 1970 केली. कधी केली? पुण्यामध्ये सार्वजनिक सभेची स्थापना न्यायमूर्ती रानडे यांनी 2 एप्रिल 1970 केली. या रोजी केली. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी नेहमीच आणत असतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.